हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग सकाळचे 5 वाजलेले आहेत. माझी मॉर्निंगची सुरुवात झालेली आहे. अगोदर सुरुवात होती किचनपासनं. उठल्यानंतर किचनमध्ये यायचं, किचनची साफसफाई करायची, झाडू मारून घ्यायची आणि मग लागायचं स्वयंपाकाला. तर आज स्वयंपाकात काय बनत आहे तर मूग डाळ. म्हणजे आज ना काहीच ऑप्शन नाही आहे. फ्रीज रिकाम्याला रिकामं फ्रीज आहे तर फक्त बटाटे आहेत. तर म्हणलं आज मुगाची थोडीशी वेगळी अदलून बदलून पण होईल. दररोज तेच भाजी नको वाटते. आणि आज वरण पण मी बनवलं नाही, कारण काय होत आहे ना, वरण आणि भाजी खपत नाही आहे. दीपक पण नाही आहे. दीपक गेलेला आहे बेळगावला आणि 1 दिवस मोडला त्याचा. आता येईल, आज उद्या येईल तो. म्हणजे जे डॉक्युमेंट्स घेऊन गेलेला होता ना ते घेतला नाही. ज्याची भीती होती तेच झालं. म्हणजे मेसेज वगैरे आलेला नव्हता तिकडं कुठलाही. फक्त त्यांनी 15 तारीख दिलेली होती जानेवारीची. मग विचार काय येत होता, म्हणजे मेसेज बी नाही, कोणी बोलणारही नाही, आता कुणाला विचारणार. म्हणून काय केले ते मित्र आम्ही जाऊन देऊन येऊ. म्हणजे 21 तारखेलाही निघाले घरातनं, 22 तारखेला पोहोचले. तिथं गेल्यानंतर माहिती झालं की डॉक्युमेंट्स घेणार नाही त्यांनी. आणि तिथं सांगण्यासाठी पण कोणी नव्हतं. फक्त ऑफिसच्या समोर बोर्ड लावून ठेवलेला होता. दीपक तेच म्हणत होता, मग मी फक्त इथं बोर्डच लावलेला आहे, दुसरं काहीच नाही ना सांगण्यासाठी कोणी नाही. तरी पण कुणाला तरी विचारलेले आहेत असं म्हणत होते. तर तेच भैया म्हणत होते म्हणे की 5 तारखेशिवाय कुठलेच डॉक्युमेंट्स घेतले जाणार नाहीत. तर आता इतक्या गार हव्यामध्ये अशी थंडी पडलेली आहे, तशा थंडीमध्ये जाऊन परत येत आहे दीपक. खूपच म्हणजे थोडंसं कठीणच होतं बघा आता अशा थंडीमध्ये जाणं आणि येणं. जेवणंसुद्धा वेळेत नाही आहे त्याचं. पण त्यांनी एखादी मेसेज पाठवला असता तर मुलं सगळे 5 तारखेला गेले असते. पण असो, जाऊन आता परत येत आहे. येईल दुपारी, आज नाही तर संध्याकाळपर्यंत येईल तो, कारण खूप दूर आहे ते. तर असं इकडं मूग डाळ मी स्वच्छ धुवून शिजत ठेवलेली होती. म्हणजे कुकरला वगैरे मी लावलेली नाही, कारण थोडीशी मोकळी भाजी म्हणतात बघा तशी बनवणार आहे. म्हणजे आज काहीच ऑप्शन नाही. विचार केला सकाळपासून, म्हणजे उठल्यापासून एकच डोक्यात होता की आज भाजीला पण नाही काही, आता बनवायचं काय. म्हणजे कसं असतं ना, हे लवकर घरी येत नाही. त्यांना काल म्हणलं मी भाजीला काही नाही आहे, तरी पण यायला खूप लेट केला. रात्री 10 वाजता घरी आले. दिनेश कॉलेजून 8:30 वाजता येतो आणि आल्यानंतर त्याला कुठं जात नाही तो, कारण भुकेजलेला असतो. आल्यानंतर जेवण खाणं करतो, थोडा वेळ अभ्यास करतो आणि झोपतो तो. दीपकच सगळं आणून देत होता. पण आता दीपक पण बेळगावला गेला तर काहीच नव्हतं भाजीला. तर म्हणलं असो राहू दे, जे घरी आहे ते बनवूया. कधी अशा पद्धतीने बनवला खूप छान टेस्टी बनतं हे. आणि जिरं पण संपलेलं आहे, खूप काही म्हणजे संपलेलं आहे. भाज्या तर नाही आहेत, पुन्हा किराणा पण जवळपास संपलेला आहे, छोट्या मोठ्या गोष्टी. तर असो, दीपक आल्यानंतर आणेल. तर इथं बिना जिऱ्याचीच भाजी बनवत आहे मी. तर मूग डाळ मी शिजवून घेतलेली आहे. जोपर्यंत मूग डाळ शिजत होती तोपर्यंत मी कणिक पण मळून ठेवलेली आहे. चपाती आणि मूग डाळीची भाजी मी बनवणार आहे, पण खूपच छान आणि टेस्टी भाजी बनलेली होती. तर यासाठी इकडं मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं. मोहरी जिरं टाकलेलं, जिरं तर नव्हतं, फक्त मोहरी टाकली. ते छान चटकल्यानंतर मी लसणाचे तुकडे बनवून टाकलेले आहेत. मस्त फ्लेवर येतो. हलकासा कलर चेंज झाला की मी यामध्ये कोथिंबीर, हळदी पावडर टाकलेला आहे. व्यवस्थित परतून घेतलं. नंतर ही जी डाळ आहे ना शिजवलेली ती टाकायची आपल्याला. आपण अशी डाळ शिजवणार ती टाकू शकता, पण काय होतं ना, बाबांना अशी डाळ म्हणजे असं जी भाजी मी बनवेन ना खूप निबरट राहतं ते आणि बाबांना खायला येणार नाही, म्हणून मी अगोदर शिजवून घेतलेली आहे. नंतर तडका दिलेला आहे. डाळ जी शिजवली आहे ती टाकून थोडा वेळ परतून घेतलं मी फोडणीमध्ये. नंतर मी यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. या भाजीमध्ये लाल मिरची टाकण्याऐवजी हिरवी मिरची टाकली ना छान फ्लेवर येतो. टाकून छान मी मिक्स करून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं इथं गरम पाणी टाकलं. जी रस्सा भाजी म्हणतात बघा तशी भाजी बनवणार आहे, कारण आता वेगळं वरण वगैरे मी बनवणार नाही आहे, म्हणून हीच भाजी मी बनवत आहे. छान मिक्स केलेलं आहे पाणी टाकून. आता टाकूया थोडासा मसाला, बिलकुल अर्धा चमचा इथं मसाला टाकलेला आहे, कारण या भाजीमध्ये जास्ती मसाला टाकला तर तितका टेस्ट येत नाही, म्हणून मी बिलकुल न टाकलं तरी पण चालतं, पण थोडासा मी टाकला. छान मिक्स केलेला आहे. तर आपली भाजी बनवून तयार झाली. आता चपाती बनवून घेऊ आणि दिनेशला जेवायला वाढते. आणि तसं तर सकाळी उठायलाही थोडासा लेटच मला झालेला होता, तर मला झटपट होणारी भाजी तीच होती. बनवली मी, सगळं आवरून दिलं. सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत. माझी सगळं आवरलं, आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. आणि हे जे टावेल आहेत ना ते असेच राहतात. अगोदर मी हवेत टाकते, कारण आंघोळ झाले ना सगळेजण टावेला कोंबू ठेवतात. त्यांना जायची घाई गडबड असते. मग नंतर मला ते शोधून काढावं लागतं. एक तिकडं खूप असं तरी इकडं शोधून ते ओले टावेल आणून मी हवेत टाकत असते. हे रोजची ड्युटी आहे माझी. म्हणजे स्वयंपाक पाणी झालं सगळे गेले की मग नंतरची कामं हीच असतात माझी, की सगळं शोधाशोध करा, कुठं काय ठेवलेलं आहे सगळं काढा, व्यवस्थित हवेला टाकून घडी घालून ठेवा, म्हणजे परत संध्याकाळी आल्यानंतर पटकन त्यांना भेटून जावं. तर टावेल हवेत टाकलेले आहेत. आता पुढचं काम म्हणजे पाणी भरणं, देवपूजा करणं हेच. अगोदर दूध गरम करून घेते, चहा करून घेते, मग मी देवपूजा करणार आहे. म्हणजे पाणी भरून घ्यायचं आहे. सकाळच्या वेळेत बोरवेल चालू केलेला होता. बाहेर पोर्समध्ये पाणी शिंपडलं, अंगणात शिंपडलेलं.
नंतर झाडांना पाणी दिलेले, टाक्या पण भरलेल्या आहेत. तर थोड्या वेळानं म्हणजे थोडंसे टाकीतलं पाणी कमी होईल. आता मी बोरवेल चालू केलं तर काय होतं ना, पाणी खाली जातं, टाक्या भरून उलटतं. त्यामुळे थोड्या वेळानं चालू करू. अगोदर तोपर्यंत किचनचं सगळं आवरूया. स्वयंपाक झाल्यानंतर किचन ना अस्तव्यस्त होते कारण पसारा खूप झालेला आहे. तर अगोदर मी पूर्ण पसारा आवरले. जी भांडे घासायची आहेत ते पातेल्यात घालून ठेवत आहे, नंतर घासणार आहे. आणि जी भांडे चांगले आहेत ते साईडला काढून ठेवलेले. म्हणजे आणखीन मी आज खिचडी पण बनवणार आहे. जी भाजी मोकळी बनलेली आहे ते यांना आवडणार नाही. यांना दररोज कसं लागतं, वरण किंवा कुठली तरी भाजी लागते, पण ऑप्शन होता म्हणून मी आज ती मुगाची भाजी बनवली. ते यांनी तितक्या आवडीने हे खाणार नाहीत, तर म्हटलं खिचडी बनवणार आहे यांच्यासाठी. आता वरण वगैरे बनवलं तर खपणार पण नाही आहे, कारण बाबा भाजी अशी खातात ना, बिलकुल आसून नसल्यासारखी, बिलकुल थोडीशी खातात. मग जास्ती बनवली तर कोण खाणार, म्हणून मी खिचडीच बनवणार आहे. पण अगोदर मी इकडे दूध गरम करायला ठेवते आणि दूध ना शोधून घेणार आहे मी आज. थोडंसं असं वाटत आहे की दुधामध्ये काहीतरी राहतं, म्हणजे असं साय वगैरे आल्यासारखं वाटत आहे, म्हणून आज दूध मी शोधून घेत आहे. आणि वातावरण आजचं थोडंसं ठीक झालेलं आहे, म्हणजे ऊन आहे, छानपणे छान वाटत आहे. दररोज आबाळ अंधारी असायची, पण आज थोडंसं ठीक वाटत आहे वातावरण छान झालं ना, मूड पण छान असतं. दररोज तशीच अंधारी असली ना, थोडंसं असं वाटतं. तर दूध गरम होत आहे तोपर्यंत मी इकडे वटाण्याच्या शेंगा सोलून घेत आहे. म्हणजे वटाण्याच्या शेंगा ज्या आता मार्केटमध्ये येत आहेत ना, तर या सोलून मी भाजी पण बनवू शकतो आपण, किंवा खिचडीमध्ये टाकून खिचडी बनवली ना, खूपच छान टेस्टी बनून तयार होते. तर इकडे वटाण्याच्या शेंगा पण सोलत आहे, संग दुधाकडे माझं लक्ष आहे आणि चहाही बनत ठेवणार आहे. म्हणजे मॉर्निंगची कामं थोडीशी अशीच असतात ना आपली, संग करायची. कारण थंडीच्या दिवसामध्ये एकतर असं वाटतं की पटकन वेळ जात आहे, पण वेळ आपल्या वेळेप्रमाणे जाते, पण आपली कामं जे आहेत ना ते लवकर आवरत नाहीत थंडीमुळे. तर असं इकडं शेंगा मी सोलून घेतलेले, दूध पण गरम झालं, गॅस बंद केलेला आहे. चहा आणखीन झालेला नंतर करून घेणार आहे. अगोदर मी इकडं खिचडीची तयारी करत आहे, कारण इतक्यात हे येतील. आज सकाळच्या वेळेत मी काही बनवून दिलेलं नव्हतं, म्हणत होते की सकाळच्या वेळेत लवकर देत आहेस, त्यामुळे जेवणाचं जे आहे ना टायमिंग चेंज झालेलं आहे त्यांचं. सकाळी दिलं तर 10-11 वाजेपर्यंत जेवण करायला येत नाही आहेत असं झालेलं आहे. तर म्हणलं सकाळी जी हे देत आहे मी यांना नाश्ता किंवा काही, ते द्यायचं बंदच केलेलं आहे. मी म्हणलं 9 वाजता या तुम्ही रोजच्या वेळेमध्ये. तर इकडे मी तांदूळ अगोदर पाण्यात टाकून ठेवले, म्हणजे स्वच्छ 2-3 पाण्यात धुवलेलं आहे, आणि एक थोडा वेळ आपण भिजत ठेवूया. तोपर्यंत इकडे वटाण्याच्या शेंगा सोलून घेते आणि बाकीची तयारी करू. म्हणजे खिचडीसाठी ना तयारी खूप असते. तर इकडे शेंगा सोलायला थोडासा वेळ जास्त लागत आहे. तर असं इतक्या मी सोलून घेतल्या आणि बाकीच्या ठेवून देणार आहे. आणि एक रेसिपी पण मला बनवायची आहे याची, बघूया दुपारच्या वेळी झालं तर. म्हणजे आता आज बनवणार नाही, म्हणजे आज बनवायचा विचार होता, पण दीपक दुपारीच येईल बहुतेक, मग बघूया उद्याच्याला मी बनवणार आहे. खूप छान रेसिपी आहे, नक्की शेअर करणार आहे, नक्की बघा आणि तुम्ही पण करून बघा. खूप छान. आता हे शेंगा येत आहेत वटाणे जे आहेत ना ताजे भेटत आहेत, तर खूप काही रेसिपी आपण याच्या बनवू शकतो. खूप छान आणि टेस्टी बनवून तयार होतात. तर इकडे बटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्यानंतर बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं मी सगळं काढून घेतलेलं आहे, आणि लसूण पण सोललेला संपलेला आहे. म्हणजे 4 दिवसाचा लसूण मी सोलून ठेवते, संपलेला आहे. तर इथे थोडंफार मी लसूण पण सोलून घेत आहे खिचडीसाठी. कांदा वगैरे टाकणार नाही, लसूण आलं टाकून आपण खिचडी बनवलेला मस्त फ्लेवर येतो याचा. तर इकडे मी पुदिना नाही आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. पुदिना पण घातला तर छान बनते, पण आता ते काही घेणार नाही, फक्त कोथिंबीर जी आहे ते करणार आहे पटकन. तर इकडं बारीक आहे कोथिंबीर, मी एक अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. नंतर टोमॅटो, बटाटा हे सगळं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणखीन देवपूजा करायची राहिलेली आहे, पण अगोदर मी खिचडी बनत ठेवणार आहे, आणि जोपर्यंत खिचडी बनते तोपर्यंत मी देवपूजा करून घेते. तर इकडे हिरव्या मिरच्या थोड्याफार लाल पण झालेल्या ठेवल्या. तर काही नाही, सगळ्याच मिरच्या इकडे मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, आणि बटाटा, टोमॅटो सगळंच मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे. ही सुरी जी आहे ना अजिबात कट होत नाही, एकदम मुंडी झालेली आहे. तर इकडं कसं मी टोमॅटो ही बारीक कट करून घेतलेलं आहे. आलं लसणाची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे, आणि दूध मी इकडच्या साईडला ठेवले, इकडच्या काउंटवर, आणि इकडं मी खिचडी बनवून घेते. कुकर ठेवलेला आहे, छोटं कुकर नाही आहे माझ्याकडे, खिचडी थोडीच आहे, पण कुकर जे आहे ना ते हेच आहे. दोन्ही कुकर 5 लिटरचेच आहेत, आणि जी 3 लिटरचं आहे ना ते चालतच नाही व्यवस्थित, शिटीच होत नाही त्याची. तर असो याच कुकरमध्ये मी बनवत आहे. 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलं. आपण खडे मसालेही टाकू शकता, जसं दालचिनी, विलायची, लवंग टाकलं ना मस्त फ्लेवर येतो, एकदम धाबा स्टाईल खिचडी बनवून तयार होते. पण यांना ते मसाले वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे मी काहीच घेतलं नाही, साधी सिंपल खिचडी इकडे बनवत आहे. फक्त मी इकडं कढीपत्ता टाकला, नंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतल्यानंतर बटाटा, हिरवी मिरची टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घेऊ. कोथिंबीर टाकली, हळदी पावडर, धना पावडर, नंतर जे आपल्याला आवडीनुसार मसाले आपण टाकू शकता यामध्ये. नंतर मी यामध्ये शेवटला टोमॅटो टाकलेले आहेत. म्हणजे मसाले छान परतल्यानंतरच आपल्याला शेवटला टोमॅटो टाकायचे आहेत. म्हणजे टोमॅटो जे आहे ना मला वाटतं यानं टेस्ट कमी होतो, म्हणून मी शेवटलाच टाकते. कुठलीही वस्तू करू मी शेवटला टोमॅटो टाकत असते.
टॅमॅटो टाकून थोडा वेळ परतून घेतलं. नंतर मी जे तांदूळ आपण भिजत ठेवलेले होते 15 मिनिट छान व्यवस्थित भिजलेले आहे ते पूर्णपणे पाणी काढायचं आहे. तांदूळ आपल्याला फोडणी टाकायचे आहेत आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवर, म्हणजे जेही फोडणीचा टेस्ट आहे छान यामध्ये उतरला जातो आणि एकदम छान अशी टेस्टी खिचडी बनून तयार होते. तर थोडा वेळ मी तांदूळ परतलेले आहेत फोडणीमध्ये. नंतर मी यामध्ये वाटाणे टाकलेले आहेत. वाटाणे टाकून थोडा वेळ आपण परतून घेऊ. नंतर मी पाणी टाकणार. बघू शकता खिचडीचा कलर आणखीन बनून तयार झाली नाही, पण कलर किती छान आलेला आहे. आता टाकू यामध्ये पाणी. तर इकडं तांदळाच्या डबल पाणी मी टाकलेलं आहे, म्हणजे खूप सारं पाणी टाकलं तरी खिचडी एकदम चिपचिपी होते, पण पाणी थोडंसं कमी प्रमाणातच मी ते टाकलेलं आहे. नंतर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, गरम मसाला टाकले, सुहाना मसाला टाकलेला आहे. ताट ठेवून आपल्याला ही खिचडी शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे कुकरचं टोपण लावलं ना काय होतं, सगळे मसाले वरती येतात, म्हणून पटकन टोपण लावायचं नाही आहे. खिचडी 80% शिजली की मग आपल्याला टोपण लावून एक शिटी द्यायची आहे. परफेक्ट खिचडी बनवून तयार होते. कधी अशा पद्धतीनं बनवून बघा. बघू शकता आताच पसारा काढलेला होता, मी काहीच नव्हतं किचन काउंटवर. आता बघू शकता खिचडी बनवली तर खूप पसारा झालेला आहे. तर पटकन हा पसारा आवरूया, म्हणजे जे मसाल्याचे डबे आणि हे ते मी काढलेलं आहे सगळं मी आता परत ठेवत आहे जागेवर. तर हीच कामं असतात उलाढालीची आपली. स्वयंपाक करायचा, पसारा आवरायचा, आणखीन स्वयंपाक करायचा, आणखीन पसारा आवरायचा, सगळा व्यवस्थित ठेवायचा. पुन्हा स्वयंपाक करायला घेतलं की आणखीन तसंच होणार. तर असं दिवसभर हेच असतं आपलं, उलाढाला चालू असतो. तर एक वेळा मी परतून घेतलेला आहे. तर 80% खिचडी शिजलेली आहे. आता एक वेळा परतून घेऊ आणि टोपण लावून मी एक शिटी देणार आहे. एकदम परफेक्ट अशी खिचडी बनवून तयार होते. तर बघू शकता तुम्ही कलर खूप छान आलेला आहे आणि 80% शिजलेली आहे. आणि अशी जी खिचडी आहे ना ही दीपकला खूप आवडते, म्हणजे पूर्णपणे 100% शिजलेली खिचडी तितकी आवडणार नाही. 80% शिजलेली खिचडी खूप आवडीनं खातो. एक वेळा परतलं, टोपण लावलेलं, एक शिटी देऊन घेऊ. आता मी चहा बनवते. आता चहाचा नंबर लागलेला आहे, कारण हीच कामाची धावपळ आपली असते. त्यामुळे काही कामं आपले इम्पॉर्टंट असलेले ते अगोदर करायची आपल्याला गरज असते, जसं पाणी भरून घेणं, देवपूजा करणं, हे सगळं झालं. आता मी चहा बनवत आहे. म्हणजे चहा ना सकाळचा निवांतपणे पिते मी, म्हणजे दिवसभराचा कसंही असो निवांतपणे 1-5-10 मिनिट मी निवांतपणे बसून चहा पिते. आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. आत्ता माझा मॉर्निंगचा चहा झालेला आहे. तर या तर मग सगळेजण चहा घ्यायला, तर निवांत 1-5-10 मिनिटपासून मी निवांत चहा पिलेला आहे. तोपर्यंत बाबा आलेले होते, त्यांना आंघोळीला पाणी दिलं आणि खिचडी पण बनवून तयार झालेली आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी परफेक्ट खिचडी बनवून तयार झालेली आहे आणि इतकीच टेस्टी पण झालेली आहे. तर अगोदर यांना देत आहे, म्हणजे आलेले आहेत पतिदेव, त्यांच्यासाठी इकडे खिचडी मी देत आहे. आणि जोपर्यंत त्यांचं जेवण होतं तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते, म्हणजे बाबांना खिचडीवर जमणार नाही. आणि तसं तर यामध्ये मी बटाटा टाकलेला आहे, तर बाबा ही खिचडी खाणार पण नाही. तर त्यांच्यासाठी इकडे भाकरी बनलेली आहेत, भाजी बनलेली आहे. कपडे धुवून टाकले, हडकत राहतील तोपर्यंत मी किचनचं आवरते. थोडेफार भांडे झालेले आहेत आणि तोपर्यंत दीपक पण येईल. दीपक बेळगावला गेलेला आहे आणि जे डॉक्युमेंट्स नेलेला होता जमा करण्यासाठी ते घेतले नाहीत असं म्हणत होता. म्हणजे बोर्ड तिथे लिहून ठेवलेला आहे 5 तारखेच्या नंतर डॉक्युमेंट जमा करायला यायचं आहे असं म्हणत होता. म्हणजे त्यांनी मेसेजही पाठवला नाही किंवा काही सांगितलेलं नव्हतं, काही समजलं नाही. त्यामुळे दीपक गेला आणि ते बोर्ड बघितला आणि परत येत आहे. आज परत 5 तारखेला जायचं आहे. तर असं आणखीन आल्यानंतर आंघोळ वगैरे करेल, तोपर्यंत पाणी गरम करून ठेवते. मग नंतर दीपकचे कपडे असणार आहेत, त्याला आल्यानं म्हणजे भाजी भात हे सगळं बनलं, कणिक म्हणून ठेवलेली आहे, फक्त चपात्या बनवून देते आल्यानंतर. तर चला तोपर्यंत भांडे वगैरे काढते. दीपक येईल इतक्यामध्ये, आत्ताच फोन आलेला होता, बिदरला येतं, बिदरहून मग भालकी ते कमलनगर येईल. तर दीपक आलेला आहे आणि अवतार बघू शकता ना, वेळेत जेवण भेटलेलं आहे ना, आंघोळ भेटलेली आहे याला. तर अगोदर दीपकला मी आंघोळीसाठी पाणी गरम करून दिलेलं आहे. आंघोळ वगैरे झाली, चपात्या बनवून दिल्या, जेवण झालेलं आहे दीपकचं. आणि आता मी बसलेले उन्हाला, कारण दिवसभर इतकी हुरहुडी भरत आहे ना, आतमध्ये खूप थंडी वाजत आहे. तर या वेळेमध्ये इथं फोर्समध्ये ऊन येतं, तर या उन्हाला मी बसते, ऊन शेकून घेते आणि संग कुठली तरी कामं मी हातात घेते. तर इथं वाटाण्याच्या शेंगा सोलत आहे, कारण उद्या जी रेसिपी बनवायची ती शेअर करणार आहे. तर नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओ.